मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक असे कोणते निर्णय घेतात शहराच्या विकासासाठी की त्यांना महासभा लाईव्ह नाही करायचे? महासभा लाईव्ह करा, पारदर्शिता ठेवा, जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आणि मीरा भाईंदरकरांच्या टॅक्सचा पैसा कुठल्या ठिकाणी वापरला जातोय, कुठल्या कामासाठी वापरला जातोय. महापौर कोणते निर्णय देत आहेत, काय डिसिजन देत आहेत, या ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकतापणे जनतेमध्ये गेला पाहिजे. आम्हाला माहित पडलं पाहिजे आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आतमध्ये बसून काय करतायत. सगळ्यांचे रील बनवण्याकरिता यांनी एक एम्प्लॉईज रील बनवण्यासाठी एम्प्लॉई ठेवलेत. त्याचे पगारचे पैसे आम्ही टॅक्स भरून आम्ही देतोय. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचा संपूर्ण कारभार जनतेला थेट पाहता यावा, यासाठी महासभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात यावे. या मागणीसाठी आज महासभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील समाजसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महासभेतील कामकाज पारदर्शक पद्धतीने जनतेसमोर यावे आणि नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची माहिती मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी विविध फलक झळकावत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यात आले. देशाचे सर्वोच्च न्यायालय, विधानसभा आणि लोकसभेचे कामकाज लाईव्ह जनतेला पाहता येते. मग मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा लाईव्ह का नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. तसेच महासभेतील बैठकीसाठी जनतेच्या पैशातून जेवणाची व्यवस्था केली जाते. मग त्याच जनतेला महासभेचे कामकाज लाईव्ह दाखवण्यास प्रशासनाला काय अडचण आहे, असा सवालही उपस्थितांनी व्यक्त केला आहे. महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण झाल्यास सभागृहातील चर्चा, निर्णय प्रक्रिया आणि नगरसेवकांची भूमिका नागरिकांना थेट समजू शकते. त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल, असा दावा समाजसेवकांनी केला आहे. दरम्यान आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत महासभेचे कामकाज जनतेपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे का, असा देखील सवाल उपस्थित केला आहे. महापालिकेतील कारभार पारदर्शक असावा आणि नागरिकांना त्यांच्या पैशातून चालणाऱ्या प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी महासभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग तातडीने सुरू करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. महासभेच्या दिवशीच महापालिका मुख्यालयाबाहेर झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे महासभेच्या कामकाजाच्या पारदर्शकतेचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेत महासभा यांनी लाईव्ह नाही केले, बंद करून ठेवलंय. वसई विरार महानगरपालिका, ब्रह्मांड महानगरपालिका इकडे सगळे जर लाईव्ह होतात, तर आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक असे कोणते निर्णय घेतात शहराच्या विकासासाठी की त्यांना महासभा लाईव्ह नाही करायचे? त्यांचे निर्णय काय होतात आहे की शहराच्या भवितव्यासाठी, शहराच्या भविष्यासाठी ते असे कुठले निर्णय आहेत की जे लाईव्ह करत नाहीये? तर त्यासाठी आमची युथची एकच मागणी असेल, महासभा लाईव्ह करा, पारदर्शिता ठेवा, जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आणि मीरा भाईंदरकरांच्या टॅक्सचा पैसा कुठल्या ठिकाणी वापरला जातोय, कुठल्या कामासाठी वापरला जातोय. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या महासभा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये होत असते, त्या महासभेची जी प्रोसिडिंग्ज आहेत त्या प्रोसिडिंग्ज लाईव्ह व्हावा. जनतेला महासभेत नगरसेवक बसून काय करतात, महापौर कोणते निर्णय देत आहेत, काय डिसिजन देत आहेत, या ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकतापणे जनतेमध्ये गेला पाहिजे. या फार सिंपल मागणीसाठी आम्ही 15 ऑगस्ट पासून एक मोहीम चालू केली आहे. या शहराच्या युवकांनी, आम्ही सगळे युवक आहोत, आम्ही सगळ्यांची भूमिका एकच आहे की जी महासभा आतमध्ये चालते त्याच्या लाईव्ह प्रक्षेपण व्हावा. आम्हाला माहित पडलं पाहिजे आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आतमध्ये बसून काय करतायत. चहा, पाणी, जेवण याच्यासाठी 1 लाख रुपये एका महासभेच्या मीटिंग साठी खर्च होतोय. 1 लाख रुपये तुम्ही एक महासभाचे खर्च करतात. त्यानंतर ह्या जेवढे पॉलिटिशियन्स मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, सगळ्यांचे रील बनवण्याकरिता यांनी एक एम्प्लॉईज रील बनवण्यासाठी एम्प्लॉई ठेवलेत. त्याचे पगारचे पैसे आम्ही टॅक्स भरून आम्ही देतोय. आणि या लोकांना आतमध्ये बसून काय काम करतात हेच जनतेपासून लपवायचे आहे. आमचा फार सिंपल प्रश्न आहे, अंदर आप लोग क्या कर रहे हो और आप लोगों को क्या ऐसा छुपाना है कि आप लोग लाइव प्रोसीडिंग नहीं होने दे रहे हो? महासभा के अंदर, महासभेमध्ये तुम्ही कोणत्या नियम, कोणत्या कायदे, कोणत्या ठराव, कोणत्या डिसिजन्स घेतात जे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू देत नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जोपर्यंत महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होत नाही तोपर्यंत या शहराच्या वतीने आम्ही सगळे युवक ही मोहीम चालू ठेवणार आहेत.